जय भीम, नमो बुद्धाय, नमस्कार. NDM महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत. मी धैर्यशील ढगे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त NDM महाराष्ट्र न्यूजच्या वतीने तिरवार अभिवादन. आज 6 डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण देशभरात अभिवादनाचा महापर्व साजरा होत आहे. माजलगाव येथील श्रावस्ती बुद्ध विहारामध्ये राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्रित आले होते. बाबासाहेबांच्या विचारांचा आढावा घेताना उपस्थितांनी स्वतंत्रता, समता, बंधुता आणि संविधानवाद या तत्वावर चर्चा केली. NDM महाराष्ट्र न्यूजने यावेळी एक खास उपक्रम राबवला. भारतीयांना बाबासाहेब कितपत समजले या प्रश्नाला नागरिकांनी दिलेल्या उत्तरामधून दिसून आले की बाबासाहेबांचे विचार आजही तेवढेच समकालीन, प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांनी संविधानातील अधिकार, सामाजिक न्याय आणि शिक्षणाबद्दल बाबासाहेबांनी दिलेल्या योगदानाची माहिती जाणून घेतली. नेते, कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचण्याचे संकल्प केला. बाबासाहेबांनी दिलेली दिशा, समतेची ज्योत आणि समाज परिवर्तनाची प्रेरणा आजही अखंड पेटते आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने देशभरातून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन होत आहे. पाहुयात NDM महाराष्ट्र न्यूजचा खास ग्राउंड रिपोर्ट. NDM महाराष्ट्र न्यूज, माजलगाव. भयानक असं समुद्रामध्ये वादळ निर्माण झालं आणि म्हणून या दलित समाजाने कष्टकरी शिक्षित मुलीने आग्रह केला त्या महासागराला, अरे सागरा, हिम माझा येथे दिसला, शांत हो झाला. काय दिवस असतो. 6 डिसेंबर 1956. आज आपण 6 डिसेंबर 2025 मध्ये आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आपले समाजातील सर्व स्तरातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. मनोबलांना या ठिकाणी पोटामध्ये त्यांच्या निर्माण झालं. त्यांना वाटतं एका मानवाचा या ठिकाणी अस्त झाला आणि सूर्य या ठिकाणी निस्तनाम झाला. परंतु जेव्हा देशभरामध्ये, जगभरामध्ये मागणी पसरली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महानिर्वाण या ठिकाणी झालेले आहे, तेव्हा जगभरातील 193 देशांनी आपल्या राष्ट्रीय फ्लॅगमध्ये पुष्पवंती अर्ध्यावर उतरली आणि त्या ठिकाणी हा सूर्यरूपी महामानव जरी रोखला असेल, शरीर गेला असेल, परंतु हा मानवाने केलेलं कर्तव्य, कार्य या ठिकाणी सर्वांच्या लक्षात राहणार, देशाच्या लक्षात राहणार, जगाच्या लक्षात राहणार. शरीररूपाने बाबासाहेब नाही, पण माझं असं मत आहे, यांनी महाराष्ट्राच्या माध्यमातून सांगतो की बाबासाहेब आज जीवन तो तुम्हा सर्व मान्यवरांना मी प्रश्न विचारतो. काय सांगायचं की बाबासाहेब आंबेडकर जीवन आहे की नाही, अस्तित्व कशाला म्हणतो. आज ज्यावेळेस आपण देशाची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बघतो, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरज क्षणाक्षणाला आपल्याला भासते. आणि ही फक्त आजची गरज नाही आहे, तर 6 डिसेंबर 1956 नंतर ही गरज प्रत्येक जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जाणवायला लागलेली आहे. आज तर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही फक्त भारतातलीच नाही, तर जगभरातली कुठलीही चळवळ ही जय भीम म्हटल्याशिवाय चालू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. आपला परिचय. मी डॉक्टर हनीसन कांबळे. मी MGM विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक आहे, छत्रपती संभाजी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा मी लेखक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या लेखनामधून आणि आपल्या भाषणामधून मांडत असतो. माझा प्रश्न तोच होता सर, की बाबासाहेब शरीर नाही, पण भारतीय बाबासाहेबांना तेव्हा मी जीवन होते, आज मी आहे. आणि बाबासाहेब चिरकाळ या ठिकाणी त्यांच्या संविधानाच्या माध्यमातून असेल, त्यांच्या कार्यकर्ते, त्यांच्या जो कर्तव्य त्यांनी पार पाडले त्यांच्या माध्यमातून असतील, असा अभ्यास करा. तुम्ही जर बघितलं असेल 2014 नंतरची परिस्थिती, तर 2014 नंतर जेवढ्या काही या देशामध्ये आंदोलन उभी राहिली, त्या प्रत्येक आंदोलनामध्ये एक महत्त्वाचा नारा दिला जात होता आणि तो म्हणजे जय.
म्हणजे तुम्ही जर इथल्या कम्युनिस्टांच्या चळवळी बघितल्या असतील तर त्यांच्याकडे एकच नारा होता जयभीमचा. तुम्ही जर इथल्या काँग्रेसच्या चळवळी बघितल्या असल्या तर त्यांच्याकडे एकच नारा आहे जयभीमचा. आजही संसदेमध्ये परिस्थिती ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये एकच फोटो असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. ज्या वेळेस संसदेमध्ये त्यांच्यावरती अन्याय होते आणि त्यांचं निलंबन होते त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो विरोधी पक्षाचे नेते घेऊन बाहेर उभे राहतात आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वतीने म्हणजे याच्यावर तुमच्या लक्षामध्ये येत असेल की या देशामधल्या सगळ्याच चळवळी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणाशी गेली आणि त्यांच्याशिवाय दुसरं कोणाचंच नाव त्यांच्यासमोर येत नाही. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की या देशामधली प्रत्येक चळवळ जयभीम म्हटल्याशिवाय आता पूर्णच होऊ शकत नाही. कारण की एवढं सातत्यानं हे जाणवायला लागलेलं आहे आणि या देशामधल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणावरही जरी अन्याय झाला तर त्यांच्यासमोर एकच व्यक्ती उभी राहते आहे डॉक्टर बाबासाहेब. ठीक आहे सर, तुला मुद्दा आहे बाबासाहेबाचं स्वप्न होतं भारत में बोलून आपण कुठून आलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रतिज्ञा केली होती की मला हा भारत बौद्धमय करायचा आहे याच्या पाठीमागे दोन महत्त्वाच्या दिशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्यायच्या होत्या. एक तर जातीव्यवस्थेमध्ये जो काही पिचलेला दडपलेला जो शोषित वर्ग आहे त्याला समतेच्या पातळीवरती आणलं आणि त्यांना या बौद्ध धर्मामध्ये आणून या देशातील जातीव्यवस्था संपुष्टात आली. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी जे काही संविधान सभेमध्ये शेवटचं भाषण केलं आणि 1936च्याही भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की या देशाला आपल्याला राष्ट्र म्हणून उभं करायचं आहे. आणि सध्या आपला देश हा राष्ट्र नाही. राष्ट्र केव्हा निर्माण होतं हे सांगत असताना त्यांनी सांगितलं की राष्ट्र म्हणजे काहीतरी एकमय लोकांचा समूह म्हणजे राष्ट्र. आणि जोपर्यंत आपण एकमय होणार नाही तोपर्यंत आपल्याला या भारताला राष्ट्र मानता येणार नाही. आणि तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये सांगितले. त्यांनी सांगितले की प्रत्येक जात ही स्वतःला एक राष्ट्र समजते आणि अशा हजारो जातींचं मिळून हे राष्ट्र झाले. तर हे काही एक राष्ट्र नाही आणि तुम्हाला जर याला एक राष्ट्र करायचं असेल तर तुम्हाला या देशातला जातीअंत मोठा करावा लागेल. म्हणून जातीअंत करावा लागेल आणि त्याच दिशेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिज्ञा केली होती की मला संपूर्ण भारत बौद्धमय करायचा आहे. आणि आजची परिस्थिती आपण बघतोय की भारत बौद्धमय होणे म्हणजे फक्त धर्मांतर करणे अशातला भाग नाही तर बुद्धीने जो माणूस सक्षम होतो, जो माणूस विचार करायला लागतो, जो माणूस जात नाकारतो प्रत्येक माणूस होतो. आणि म्हणून आपल्याला असं दिसेल की या देशामध्ये जाती व्यवस्था जवळपास आता आपण नाकारत चालली आहे. आणि म्हणून आपल्याला दिसते की आता करत झालं एका सोनाराच्या 3.5 वर्षाच्या मुलीवरती ज्यावेळेस अन्याय होतो अत्याचार मारलं जातं त्यावेळेस आता सोनाराच्या आंदोलनाच्या बॅनरवर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसायला लागला. आणि एक प्रकारे ही जी काही दिशा आहे ही राष्ट्रनिर्माणाची दिशा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच दिशेने जायचं होतं. आणि म्हणून ते म्हणाले की आपल्याला भारत बौद्धमय करायचा आहे. बौद्धमय करायचा आहे म्हणजे तो समतेच्या पातळीवरती आणायचा आहे. आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून त्याचा मार्ग आपल्याला दिलेला आहे. आपण त्या दिशेने प्रवास करत आहोत आणि बरीचशी प्रगती आपण त्या मार्गाने त्या ठिकाणी संविधान भारत समाज संविधान समाज व्यवस्था काय सांगायचं. बाबासाहेबांचं एकच वाक्य सांगतो. बाबासाहेबांना घटना म्हणजे संविधान दिल्यानंतर जी विषमता होती विषमता निर्मूलनासाठी बाबासाहेबांच्या विचारातलं एक बाबासाहेबांचं कोटेशन सांगतो. इक्वॅलिटी इज बिफोर लॉ म्हणजे समानतेच्या पातळीवर स्त्रियांना सुद्धा मिळेल आणि क्षुद्रातल्या अतिशूद्र भारतीय संविधानाला समान रेषेमध्ये आणले. त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांना घटना जरी राबवली बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये संविधान सादर करताना सांगितलं राबवणारे जरी चांगले असतील मी किती चांगली घटना दिली संविधान दिलं आणि राबवणारे चांगले घटनेचा उपयोग होतो. बाबासाहेबांचे संविधान राबवणारे खरे या देशामध्ये निर्माण झाले पाहिजे बाबासाहेबांच्या विचारांचा तेव्हा या देशामध्ये रुजवा होईल. ठीक आहे. या ठिकाणी बाबासाहेबांचं संविधान भारतानं निर्माण केलं असेल पण संविधानाची अंमलबजावणी जर करणारे चांगले असतील चांगलं संविधान असेल तर बेकार होईल. बेकार जरी संविधान असेल चालवणारे जर प्रमुख असतील तर संविधान चांगलं. माझ्यासमोर तरुण कार्यकर्ते काय नाव म्हणते आपण सचिन उजगेजी. मला एक सांगा आपण एक चळवळ चालवतो आपल्याला वाटत नाही का की दलित मंडळाच्या बौद्धांची एक केंद्रीय समिती असावी. त्या केंद्रीय समितीचे नेतृत्व कुठल्याही एकाच पक्षाने करावं जेणेकरून की बाबासाहेबांची विचारधारा जी होती ती आपल्या पुढे घेऊन जाते. काय सांगाल आपण पुन्हा नेतृत्व करावं देशाचं नेतृत्व कोण करावं सांगितल्याप्रमाणे प्रश्न सांगावंच लागेल सर. त्यांच्या बोलले
जनतेला बघू द्या. बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या लोकांना धार्मिक चळवळीचं केंद्र दिलेलं आहे. त्या केंद्राचं नाव आहे भारतीय बौद्ध महासभा. बिलकुल. आणि त्या भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आहेत आदरणीय भीमरावजी आंबेडकर. ठीक आहे. बरोबर. आता कसं आहे, आपण जर बघितलं की गावगाड्यामध्ये जर बघितलं तर बऱ्यापैकी लोक अजूनही अंधश्रद्धेमध्ये गुरफटले. सचिन मी स्पष्ट बोला, माझा प्रश्न होता. माझं स्पष्टच आहे, ऐका ना, गुरफटलेले आहे. आता राहायला प्रश्न सरांनी मला त्यांच्या व्याख्यानामध्ये प्रश्न विचार केला की बिहारामध्ये पहिले लोक घरगच्च बसायचे, आज बसत नाही. याचे कारण असे आहे की प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रत्येक कुठंतरी कुणाचं तरी मानसिक गुलामीत गेलेलं आहे. त्यांना बौद्ध धर्माकडं काम करण्याची पाहिजे त्या प्रमाणाची प्रबळ इच्छा आहे. परंतु आपण सर्वांनी मिळून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या ज्या काही धार्मिक संघटना असतील त्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन धार्मिक चळवळ राहायला पाहिजे, धार्मिक चळवळ उभा राहायला पाहिजे आणि प्रत्येकाला धर्म आपला काय आहे ते समजून सांगितलं पाहिजे. आणि धम्म जर लोकांना कळाला धर्माकडे येत तर आपण माझ्या लहानपणाला कळत आहे की ज्यावेळेस माजलगावमध्ये धम्म परिषद असायच्या त्या धम्म परिषदामध्ये लोकांना लेकरांना वाटतं की धम्म वाढला पाहिजे, धम्माचं आचरण केलं पाहिजे, पण ते पूर्ण करायला पाहिजे याचं आपण थोडंसं अवलोकन केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं होतं. आणि ज्या चळवळी काम करतात धम्म वाढवण्यासाठी किंवा धार्मिक क्षेत्रामध्ये काम करतात त्या सर्वांनी थोडं मोठं मन करून समाजापर्यंत जाण्याचं काम केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे सगळ्यांनीच जायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे आपल्या वाढीच्या बाधा येणार तर ते आपण कुठल्याही व्यवस्थित करू शकतो. एक मिनिट जरी सिद्ध कुठल्याही समाज राजकारण हे धर्माधिष्ठित असलं पाहिजे, तेव्हा राजकारण यशस्वी होऊ शकतंय. बाबासाहेबांनी सांगितले प्रत्येक पुढाऱ्याचं राजकारण किंवा राजकीय चळवळीचं धर्माधिष्ठित राजकारण असेल तरच यशस्वी होणार. जर धर्माधिष्ठित राजकारण नसेल, धर्माधिष्ठित राजकारण नसेल तर राजकारण यशस्वी होणार नाही. बाबासाहेबांची संकल्पना आहे. तेव्हा राजकारण्याने धर्माला अनुसरलं पाहिजे. NDA महाराष्ट्राचा हाच उद्देश होता की बाबासाहेबांचं कार्य कसं कोणाला कितपत कळालं, कितपत त्याने समजून घेतलं. बाबासाहेबांची चळवळ पुरवता झालं नाही. 69 वर्ष झाली बाबासाहेबांना आपण जगतोय, पण तो असं म्हणणार नाही की मी ही चळवळ मागे गेली. चळवळला मागे गेली का पुढे गेली. बाबासाहेबांचं गाणं ठेवलं होता त्याच ठिकाणी आहे. NDA महाराष्ट्र न्यूज माजलगाव. थँक्यू. धन्यवाद.